नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक ही सिरीज चालू करणार आहोत. ही सिरीज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असणार आहे. पोलीस भरती ते राज्यसेवा यामध्ये समाजसुधारक या टॉपिकवर एक तरी प्रश्न 100% असतोच. महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेसाठी यावर क्वेश्चन असतात. एवढी माहिती जरी तुम्ही रीड केली ना तर याबाहेर क्वेश्चन जाणार नाही. चला तर मग आज आपण सावित्रीबाई फुले या समाजसुधारकाबद्दल माहिती घेणार आहोत. त्यांचा जन्म इसवी सन 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका नायगाव येथे झाला. त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका आहेत. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले व बावनकाशी सुबोध रत्नाकर ही ग्रंथ लिहिले. सन 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. समाजाचा विरोध, अपमान, दगडफेक सगळं सहन करत शिक्षणाची मशाल पेटवली. मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. हे एक गुप्त आश्रयस्थळ होते जिथे कोणत्याही जातीच्या विद्वांना कोणत्याही भीतीशिवाय आपल्या बाळाला जन्म देण्याची मुभा होती. इथूनच भारतात मुलं दत्तक घेण्याची परंपरा सुरू झाली. स्वतः फुले दाम्पत्यांनी एका विधवेच्या बाळाला दत्तक घेतलं, जो पुढे डॉक्टर झाला, यशवंतरावांना. सावित्रीबाईंनी या महिलांना शिक्षित केलं, पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन दिलं आणि आयुष्य जगण्यासाठी एक नवी उमेद दिली. ज्योतिबांच्या निधनानंतर त्यांनी ही मशाल एकटीने वाहिली, शाळा चालवल्या, भेदभावाविरुद्ध झुंजल्या आणि असंख्य महिलांना सक्षम केलं. 1860 साली सावित्रीबाईंनी विधवांचे मुंडन या प्रथेविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. 1893 मध्ये त्यांनी सासवड येथील सत्यशोधक समाज या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले होते आणि त्यांनी शेवटी स्वतःचा विचार न करता प्लेग रोग्यांची सेवा केली होती. रोग्यांची सेवा करत असतानाच त्यांना देखील प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा 1897 मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या माहितीमध्ये जर काही चूक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.